नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कमळी या मालिकेमध्ये आज अनिका आणि कामिनी असं काही मोठं कटकारस्थान घडवून आणणार आहे की ते ऐकूनसुद्धा आपल्याला धक्काच बसणार आहे. ते म्हणजे काय की कमळीला कसा पार्टीमध्ये कमीपणा जाणून ह्या देणार आहे, हे सर्व या व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत. तर म्हणजे सदाशिवचा बर्थडे असतो, तर सदाशिवच्या बर्थडेसाठी आता अन्नपूर्णा निवासमध्ये अन्नपूर्णा आजीने कमळीला आणि निगीला छानसा ड्रेस दिलेला असतो ना, तो म्हणजे अनारकली ड्रेस. तर आता प्रेक्षकांकडे कमळी आणि निगी छान ड्रेस आजोबांच्या पार्टीसाठी घालून तयार झालेल्या असतात. तर आता इकडे मात्र कमळी एवढी छान दिसत आहे म्हणून अनिकाला खूप त्रास होत आहे. सतत अनिकाची चिडचिड होत आहे. तर आता अनिका बोलते, या कमळी टमळीला आज मी असा धमाका घडवून आणणार आहे ना की हिला जन्माची अद्दल घडणार. तर आजीने कमळीला ड्रेस दिलेला आहे हे तर आता अनिका असं ठरवते की आजच्या बर्थडे पार्टीत अशी काही या कमळी टमळीला मी अद्दल घडवणार ना की हिने जन्मभर आठवण ठेवली पाहिजे, असं ती आता कामिनीला बोलते. तर कामिनी बोलते, बेबी काय करणार आहेस तू? तर आता अनिका बोलते, ग्रॅनी तू बघतच राहा की मी आता काय करणार आहे आणि या पार्टीमध्ये कसे चार चांद लावणार आहे. तर आता कमळी टमळीसोबत तर आता प्रेक्षकांनो ऋषीची फॅमिली तिथं आलेली असते, म्हणजे ऋषी आणि नयनतारा आणि राधिका हे बर्थडेसाठी आलेले असतात. तर आता वाढदिवसाच्या दिवशी कमळी अनारकली सूट घालून एवढी छान तयार झालेली असते ना की अनिकाला तिला पाहून चिडचिड व्हायला लागत असते. तर आता म्हणून अनिका कटकारस्थान करते. तर आता सदाशिवच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये नयनतारा आणि ऋषी आलेले असतात आणि ऋषीची नजर शोधत असते ती म्हणजे कमळीला, आणि कमळी ही बलूनचं डेकोरेशन करत असते. तेव्हा तिला वाटते की तिच्या बाजूला निगीच आहे. तर निगीला बोलते, दे ना गं मला डबल टेप दे, मला डबल टेप दे, अशी ती निगीला बोलते. तर आता ऋषीला आजूबाजूला कोणीही दिसत नाही म्हणून ऋषी आता तिथला टेप पट्टी उचलते आणि कमळीच्या हातात देते. तर आता कमळी आणि ऋषीच्या हाताची जेव्हा टेप पट्टी घेते तेव्हा ती स्टूलवर उभी असते आणि ते स्टूलवर पाय घसरून मात्र ती ऋषीच्या अंगावर पडते. तर ऋषी तिला आता पकडतो आणि मिठीत घेतो. तर आता प्रेक्षकांनो तेवढ्यातच तिथं येते ती म्हणजे ऋषीची मॉम नयनतारा, आणि नयनतारा त्या दोघांना असं बघून मात्र खूप चिडते. तर आता नयनतारा जोरात ओरडते, ऋषी काय चाललंय तुझं? या मुलीला तू असं का पकडलेला आहेस? तर तेवढ्यातच ऋषी बोलतो की मॉम ही पडणार होती ना म्हणून मी पकडलं, बाकी काही नाही मॉम, सॉरी. तर प्रेक्षकांनो आता मात्र नयनताराला पूर्ण डाऊट येतो की ऋषी हा कमळीच्या प्रेमात तर पडलेला नाही ना, कारण ऋषी पूर्ण पार्टीभर नुसता कमळीच्या मागे मागे फिरताना नयनताराला दिसतो. तर आता नयनतारा विचार करते की ऋषीचं लग्न मला लवकरात लवकर लावून द्यायला हवं, कारण मला ऋषीसाठी फक्त आपल्या स्टेटसची मुलगी शोधायची आहे, असं नयनतारा मनातल्या मनात विचार करते. तर प्रेक्षकांनो हीच पार्टी चालू असताना राजनला मात्र सरूची आणि तिच्या मुलीची खूप आठवण येते म्हणून तो थोडासा नाराज झालेला असतो. तर आज माझी मुलगी असती तर कमळीसारखीच माझ्या वडिलांची पार्टी एन्जॉय केली असती आणि तिनेसुद्धा खूप डेकोरेशन केलं असतं, असं त्याला मनात वाटते. तर आता मात्र इकडे अनिकाचं काहीतरी वेगळंच चालू असतं, ती म्हणजे कमळीला कसं अद्दल घडवायची याच्याच मागावर असते. तर आता जेव्हा किचनमध्ये कमळी जाते आणि एका ग्लासमध्ये ज्यूस घेऊन येते, ते म्हणजे गेस्टला देण्याकरता. तर तेव्हा आता अनिका एका मोलकराला सांगते की तुला ना हिच्या पायामध्ये काहीतरी अडकवायचं आहे, हिला जेव्हा नयनतारा मॅडमच्या आजूबाजूला असेल तेव्हा पाडायचं आहे. तर प्रेक्षकांनो अगदी तसंच होते, म्हणजे अनिकाचा प्लॅन सक्सेसफुल होतो आणि तो नोकर जेव्हा कमळी किचनमधून ज्यूसचा ग्लास घेऊन येते तेव्हा मात्र आता कमळीला पाडतो आणि ज्यूसचा ग्लास नयनताराच्या साडीवर जाऊन पडतो. आता नयनताराची साडी खराब झालेली असते. तर आता कमळी बोलते, मॅडम सॉरी सॉरी. तेव्हा मात्र नयनतारा खूप चिडलेली असते आणि कमळीचं बिचारीचं काहीही ऐकून घेत नाही आणि तिला बोलते, तू माझ्याशी काहीही बोलू नकोस, तुझं लक्ष कसं नाही गं, गावंढळ मुलगी, एवढी ब्रँडेड साडी तू खराब करून गेली.
इथून तर आता मात्र कमळीला नयनतारा खूप ओरडते आणि तू माझ्या नजरेसमोर पुन्हा येऊ नको अशी बोलते. आता मात्र कमळी बिचारी सॅड मूडमध्ये तिथून निघून जाते आणि नयनतारा खूप ओरडल्यावर तिथे लगेच अनिका येते, ते म्हणजे आगीत तेल ओतायला. अनिका आल्यानंतर अनिका बोलते, या कमळी टमळीनं आंटी तुमची एवढी ब्रँडेड साडी खराब केली बघा ना. माझ्या आजीने ना तिला खूप डोक्यावर चढून ठेवलं. बघा ही सतत आमच्या घरी अशीच फिरत असते आणि आज तुमची साडीसुद्धा हिने ब्रँडेड खराब करून टाकली. हिला काय माहिती आहे ब्रँडेड म्हणजे काय असतं. तर आता त्यानंतर अनिका मात्र खूप खुश झालेली असते की आता तिचा प्लॅनने काम केलेलं असतं. तर आता बर्थडे पार्टी चालू असताना मात्र सर्व पाहुण्यांना जे पाहिजे, काही कुणाला लागलं तर त्यांना सर्व कमळीच देत होती. आणि तेवढ्यातच मात्र प्रेक्षकांनो आता अनिका एक मोठा पार्टीमध्ये धमाका करणार असते. तो म्हणजे चला पाहूया कोणता. तर आता आजोबांच्या वाढदिवसाची पार्टी चालू झालेली असते. तर आता अनिका जेव्हा कमळी काम करत असते तेव्हा कमळीच्या ओढणीला लायटरनी आग लावते. कमळीला याबद्दल काहीही माहिती नसतं प्रेक्षकांनो, की आता कमळीची ओढणी पेटलेली असते. कमळीला याबद्दल काहीही माहीत नसतं. तर आता कमळीला सुद्धा माहिती नसतं पार्टी चालू असताना कमळीची ओढणी पेटलेली असते. तर आता ऋषीला ती दिसते. तर ऋषी जोरातच ओरडतो, कमळी कमळी, आणि लगेच कमळीकडे धावत जाऊन कमळीच्या अंगावरची ओढणी काढून विझवण्याचा प्रयत्न करतो. तर आता मात्र अनिकाला खूप राग आलेला असतो. अनिका खूप चिडलेली असते की कामिनी पण खूप चिडलेली असते की हा ऋषी कमळीची पुन्हा पुन्हा का मदत करतो. आणि असा अनिकाने केलेला प्लॅन फ्लॉप झालेला असतो ऋषीमुळे. कारण प्रेक्षकांना आता कमळी ओढणी आपली जळलेली पाहून मात्र कमळी बेशुद्ध होते. तर आता ऋषी तिला पकडतो आणि तिला जवळ उचलून घेतो. तर नयनताराला सुद्धा शॉक होतो की ऋषी या मुलीची एवढी केअर का करत आहे आणि तिच्या मागे मागे सतत पार्टीमध्ये का फिरत आहे. नयनताराच्या काहीतरी लक्षात आलेलं असतं. तर जेव्हा कमळी शॉक लागून ती बेशुद्ध झालेली असते तेव्हा मात्र प्रेक्षकांनो आता राजन लगेच एका ग्लासमध्ये पाणी घेऊन येतात आणि ऋषीने मात्र कमळीला उचलून धरलेलं असतो मिठीत आणि त्यानंतर राजन तिच्या चेहऱ्यावरती पाणी शिपडून तिला शुद्धीवर आणतो. तर असा धमाका आज अनिकाने आणि कामिनीने सदानंदच्या बर्थडे पार्टीत केलेला असतो. तर असं आता अनिकाने मोठं कटकारस्थान केलेलं आहे प्रेक्षकांनो. तर आता अन्नपूर्णा आजी बोलते, बाळा तुला काही लागलं तर नाही ना कमळी, तू ठीक आहेस ना. निघीसुद्धा येते, कमळे कमळे तू ठीक आहेस ना. तर आता कमळी बोलते, हो आजी मी ठीक आहे. तर असं अनिका आणि रागिणीने मिळून प्रेक्षकांना खूप मोठं कटकारस्थान रचलेलं आहे. तर आता पुढील एपिसोडमध्ये आणखीन अनिका मोठं कटकारस्थान काय करणार आहे हे पाहणंसुद्धा रंजक आहे. आणि आता नयनताराला ऋषीबद्दल काही लक्षात आलेलं आहे, म्हणून आता नयनतारासुद्धा काय डिसिजन घेणार हे सुद्धा पाहणं तेवढंच रंजक आहे. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.